हॅलो, हाय, नमस्कार. मी नेहा सराव आणि स्वादमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर जो व्हिडिओ मला टाकायचा होता खूप दिवसापासून मम्मीच्या बर्थडेचा ब्लॉग म्हणू शकता तुम्ही. कारण की त्या दिवशी खूप मस्ती मजा केली होती मी. आणि मम्मीला सरप्राईज देण्यासाठी थाली बनवली होती. तिला आवडते ते पदार्थ आणि काही काही नवीन पदार्थ त्यामध्ये ॲड केले होते. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितका होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. फर्स्ट गोडाचा पदार्थ बनवूया जेणेकरून सुरुवात चांगली होईल, नाही का. कुठलीही सुरुवात गोडाने करायची असते. तर इथे आपण खीर बनवणार, ट्रेडिशनल खीर. आमच्या रायगडमध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीची खीर केली जाते. म्हणजे बासमती राईस आधी छान धुवून स्वच्छ नंतर शिजवले जातात. पण इथे मी डायरेक्ट करणार आहे, डायरेक्ट शिजवणार आहे पाण्यातच, नाही का. म्हणजे रबडीसारखा टेक्स्चर येईल त्याला. तर इथे मी बासमती राईस ना कुटून घेतला होता छान खलबत्त्यामध्ये. तुम्ही मिक्सरला लावू शकता, पण मिक्सरला कसं होतं त्याची पूर्ण ना पेस्ट बनून जाते, दरदरं नाही होत. म्हणून मग मी खलबत्त्यामध्ये आपला जो पूर्वीचा चालून आलेला जो रिच्युअल आहे तो करूया. त्यानंतर इथे मी तूप घेतलं आणि तुपामध्ये छान हे जे राईस आहेत ना ते छान अरोमा येईपर्यंत फ्राय करून घेतले. बासमती राईस असले ना की त्यांचा खूप छान सुगंध सगळीकडे दरवळतो जेव्हा आपण त्याला छान तुपामध्ये फ्राय करतो. मग यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी आधी घालायचं आहे आणि थोडंसं जर तांदूळ शिजत आले ना त्याच्यानंतर दूध घालायचं यामध्ये. दुधाचं प्रमाण मी कमी केलं आहे. तुम्ही दुधाचीच बनवू शकता ही खीर, पण माझ्या आईला जास्त दूध आवडत नाही म्हणून मी तसं केलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिसाबाने करू शकता. यामध्ये मी साखर आणि वेलची ना छान आधी मिक्सरला बारीक करून घेतली होती. कारण की ना वेलचीचे जर दाणे दाताखाली आले ना तर एकदम वेगळे वाटतात ते. म्हणून मग मी साखरेसोबत ती पिसून घेतली आणि ह्याच थोडा भाग ठेवला होता जो मी केकमध्ये सुद्धा यूज करणार आहे. त्यानंतर काजू आणि बदाम घालून घेतले यामध्ये आणि खीर छान ढवळून थोडीशी घट्ट होईपर्यंत आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे. असं टेक्स्चर जसं मी दाखवते ना तसं टेक्स्चर व्हायला हवं. ओके. सो आणखी एक हे आहे, तुम्ही याच्यामध्ये कुठलेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी मनुके घालणार होते पण घातले नाही कारण की फ्रायडे होता त्या दिवशी आणि फ्रायडेला आमच्याकडे ना सहजासहजी आंबट खात नाही कारण की संतोषी देवीचा उपवास असतो आमचा. 16 शुक्रवार केलेले आहेत घरी आणि सगळं पहिल्यापासून चालत आलेलं आहे म्हणून आम्ही फ्रायडेला कधीच आंबट आणत नाही आणि खात नाही. सो जे काही मी आज बनवणार आहे कर्ड फ्री, टोमॅटो फ्री सगळं. ओके. सो मस्त रबडीवाले टेक्स्चर आलं होतं त्याला. तर तुम्ही काय करू शकता, याला थंड करून सुद्धा खाऊ शकता किंवा गरमागरम पण खाऊ शकता. पण थंड करून बेटर लागतं कारण की रबडीसारखं टेक्स्चर येतं नाही का याला. सो लेट्स स्टार्ट विथ द सेकंड रेसिपी जी की मी बनवली होती वांगा आणि गवारची भाजी. ऑड वाटेल ऐकायला कारण की मीच फर्स्ट टाईम बनवली होती. बट यू कॅन इमॅजिन ती एवढी छान झाली होती ना भाजी. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. इथे मी गवार आणि जे वांगं होतं ना ते वेलवांगी घेतली होती. वेलवांग्यांना छान 4 तुकडे केले होते. गवारला बारीक तुकड्यांमध्ये हे करून मोडून घेतले होते आणि पाण्यात भिजत घातले होते कारण की वांगं कलर चेंज करतं. एक वाटण केलं होतं कारण की आपण टोमॅटो नाही घालणार आहोत तर काहीतरी वाटण लागेल याला. म्हणून मग खोबरा आणि कांदा छान भाजून याला दरदरा पिसून घेतलं होतं मी. त्यानंतर फोडणी देऊया. तेलामध्ये मी राई नाही टाकली, जिरं टाकलं, मोहरी नाही टाकली. लसूण आणि अद्रकसुद्धा टाकलं. अद्रकने थोडीशी टेस्ट वाढते याची. अद्रक, लसूण प्लीज, मला पेस्ट आवडत नाही. मी जेवढे काही पदार्थ बनवते त्यामध्ये हे खलबत्त्यात कुटलेलेच असतात रॉ. त्यानंतर कांदा घालून थोडंसं मीठ घालून छान याला परतून घ्यायचं आहे. मग इथे मी हळद आणि लाल तिखट घातलं आहे कारण की याला छान तर्री येते आणि कलरसुद्धा छान सोडते भाजी. मग सगळे आपल्याला भाजी घालायची जी आपण भिजत ठेवली होती ती आणि त्यानंतर याला छान मिक्स करून आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. हे वाफेवर म्हणजे जसं की कुठल्याही टोपात आपण बनवत असू एक ताट यावर ठेवायचं आहे. गॅस एकदम मीडियम टू लो ठेवा. तुमच्या गॅसच्या फ्लेमवर डिपेंड करतं ते. आता माझा गॅस खूप स्लो आहे तर मी मीडियमवर ठेवते. तर त्यानंतर यामध्ये मी पाणी घालायचं वरून आणि छान एक 10-15 मिनटं शिजवून द्यायचं. त्या पाण्यावर ती भाजी शिजते. सो यामध्ये मी तुम्ही डिपेंड करते तुम्ही कशासोबत खाता ही भाजी, तसं तुम्ही त्याला टेक्स्चर देऊ शकता, पाणी वाढवू शकता. तर मी इथे पुऱ्या बनवणार होते.
सो पुऱ्या आणि भातासोबत दोन्हीसोबत जाईल म्हणून मी सेमी लिक्विड भाजी बनवली होती. तुम्हाला जर पराठ्यासोबत खायची असेल तर तुम्ही याला सुकी भाजी बनवू शकता, याला पाणी न घालता बनवू शकता. आणि जर ओली भाजी बनवायची असेल, जसं की भातासोबतच खायची असेल, तर मग तुम्ही यात पाणी वाढवू शकता. पण मी इथे सेमी लिक्विड बनवले कारण की मला पुरीसोबतही खायचे आणि भातासोबतही खायचे. छान मस्त कोथिंबीर भुरभुरली, जे आपण वाटण केलं होतं ते घातलं आणि मस्त अशी शिजली होती. आणि कलर, हा हा हा, किती गोड कलर आला होता ना याला, एकदम लाल तिखट भडभडीत असा, जसं की टेम्पटिंग कलर असतो की बघितल्याबरोबर खायचं मन करतं, असा वाला कलर. थोडेसे मसाले घातले होते जेणेकरून याची टेस्ट आणखी इन्हान्स होईल. थोडासा गरम मसाला, धणा पावडर, जिरे आपण ऑलरेडी घातलंय, सो आय थॉट की जिरा पावडर घालायला नको, नाही तर जरा जास्त मसाले होतील. आणि गरम मसाल्यामध्ये ऑलरेडी जिरं असतं आणि आपल्या लाल तिखटमध्ये पण जिरं असतं, नाही का. सगळं मिक्स करून थोडासा मॅजिक मसाला, कारण की मॅजिक मसाला खूप छान लागतो, भाजीची टेस्ट थोडीशी इन्हान्स करतो. सो सगळं मिक्स करून छान शिजलेली होती भाजी. तर भाजी झाल्यानंतर दुसरा एक पदार्थ होता आपल्याकडे, ती म्हणजे भजी. आता एक लिक्विड एलिमेंट झाला आणि एक गोडाचा पदार्थ झाला, तर आता राहिलेले पदार्थ म्हणजे एक पुरी फुगलेली, एक सॉफ्ट एलिमेंट थालीमध्ये, आणि एक कुरकुरीत काहीतरी एलिमेंट. तर कुरकुरीत एलिमेंट आपण भजी करून त्याला निर्माण करणार आहोत. सो जर तुम्ही अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला अशा थालीज आवडतात का बघायला, किंवा मग आणखी माझ्याकडून काही अपेक्षा असतील, मी काही वेगळं करावं, तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. सो पालक भजीला स्टार्ट करूया. तर घरी पालक होती. नुसतं कांदा भजी बनवण्यापेक्षा मी विचार केला की पालक भजी बनवूया, कारण की आमच्या घरी कोणी जास्त पालक खात नाही. पण कुठून तरी जायला हवी की नाही, पालकची भाजी नाही खात, रॉ पालक किंवा पिसून मग पिठामध्ये टाकली तर खातो. त्याची भजी बनवली, त्याच्या वड्या बनवल्या, मटर पनीर, पालक पनीर बनवलं तर पालक जाते. तर इथे मी 2 कांदे घेतले होते. छान याला ना बारीक स्लाईस करायचं आहे, लांबा ठेवायचा आहे, पण एकदम बारीक बारीक कापायचं आहे. आणि पालक आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे. इथे मी थोडीशीच कोथिंबीर घेतली, कारण की ऑलरेडी पालक घेतली आपण. आणि तेच ठेचलेलं अद्रक आणि लसूण, आणि 4 ते 5 बारीक चिरलेली मिरची. ओके. तर मिरची कशी आहे ना, दाताला लागली ना की ती एकदमच झणझणीत तिखट लागून जाते, म्हणून मग एकदम बारीक चिरून घेते मी कुठलेही, म्हणजे जर आपल्याला वड्या बनवायच्या असतील किंवा भजी बनवायची असतील तर. त्यानंतर यामध्ये बेसिकचे मसाले, ज्यामध्ये मी जिरं घातलंय, थोडीशी हळद पावडर, थोडंसं लाल तिखट थोडं थोडं घातलंय, थोडंसं धनेपूड, जिरेपूड नाही घातली कारण की जिरे मी घेतलंय ऑलरेडी, हिंग, कारण की बेसन वापरणार आहोत आपण यात, आणि थोडंसं मीठ घालताना खूपच बेताने घाला, कारण की पालकमध्ये ऑलरेडी क्षाराचं प्रमाण असतं. जर थोडंसं पण आपण जास्त मीठ घातलं तर अगदीच खारट होऊन जातील भज्या, तर तसं करायचं नाही आहे. आणि बेसन. आणि एक टिप सांगणार आहे भजी बनवण्यासाठी. जर कधी कधी असं होतं की आपल्या भजी कुरकुरीत होत नाहीत, तर असं नाही की त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यावरच ते कुरकुरीत होतात. थोडीशी एक टेक्निक यूज केली तरी पण ते कुरकुरीत होतात बरं का. तर काय करायचं आहे, बेसन घातलं ना की ह्यामध्ये आधी बेसनाने सगळं कोट करून छान आपल्याला ते पीठ ना, बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मग जर आपल्याला वाटलं की ह्यामध्ये पाणी लागेल तर पाणी घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. जितकं पाणी नाही घालाल तितकं भजी कुरकुरीत होते. तर थोडंसं पाणी घेतलं होतं मी, कारण की इतकं आपल्याला समजू शकतं की कांदा पाणी सोडतं. थोडंसं त्याला मीठ लागलं की कांदा ऑलरेडी पाणी सोडतं, आणि पालकमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण जास्त असतं. सो अगदीच पहिला पाणी ओतण्यापेक्षा आधी छान मस्त मिक्स करा ते बॅटर, आणि मग जर आवश्यकता असेल तरच त्यामध्ये पाणी घाला, आणि छान भज्यात सोडून घ्यायच्या तेलामध्ये. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालं तर. सो आपला एक गोडाचा एलिमेंट झालेला आहे, भाजीचा एलिमेंट झालेला आहे, आणि कुरकुरीत असतं त्याचासुद्धा एक एलिमेंट झालेला आहे. तर आता इथे पण पुऱ्या बनवणार आहोत, नॉर्मल सिम्पल पुऱ्या जसं तुम्ही घरी बनवता तसं. तर ह्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे, पण मी थाली दाखवत होते, सो तुम्हाला सांगणं माझं काम आहे, नाही का.
पण पुऱ्या कशा पण बनवा, त्या टम्म फुगल्या पाहिजे बरं का. गव्हाचं पीठ घेतलं होतं इथे मी, थोडंसं मीठ, थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल घालून छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तेल तुम्ही नंतर घातलं तरी चालेल. पाणी घालून छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, कारण की गव्हाच्या पिठाचं जेव्हा आपण पुऱ्या बनवतो, त्याचं पीठ मळणं वेगळं असतं आणि चपात्यांचं पीठ मळणं वेगळं असतं. तर पुऱ्यांसाठी थोडंसं कडक, थोडंसं म्हणजे नरम नाही पीठ मळत, घट्टसरच असतं थोडंसं. पाणी कमी घातलं जातं. तर छान इथे मी ह्याला मळून घेतलेलं आहे आणि मी खरं सांगायचं तर मी हे एकटीच करते आणि ह्यामध्ये मी तुम्हाला सांगते, माझ्या आईला मी सांगितलं नव्हतं मी काय काय बनवणार आहे आणि मधीतच मम्मा माझी, "नेहा, चहा बनवून देतेस का थोडासा?" मग मी मधीत उठून आईला चहा बनवून दिला होता, कारण की माझं आणि चहाचा थोडा 36 आकडा आहे. काळा चाय मला नाही बनवता येत अजूनही, कारण की दुधाचा चहा बनवते मी, की दुधाच्या चहामध्ये मला साखरेचं आणि चहापत्तीचं प्रमाण कळतं. पण काळ्या चहामध्ये हमेशा चहापत्ती माझ्याकडून जास्त जाते. साखर मी कमी खाते, म्हणजे साखर मी खातच नाही म्हणून साखर कधी-कधी मी विसरतेच टाकायला. तर इथे आणखी एक एलिमेंट जो कुरकुरीत आहे, पापड. हे घरी बनवलेले पापड आहेत. आईने बनवले होते उडदाचे पापड, ते आहेत. नंतर मग पुऱ्या छान मी तळून घेतल्या होत्या. तुम्ही पाहू शकतात, एक आणि एक पुरी टम्म फुगली होती बरं का. आणि ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या बघायला मनाला खूप छान समाधान मिळतं. जसं की आपण इतके सगळे पदार्थ बनवतो, पण आवड ही खूप महत्त्वाची आहे. कुठलाही पदार्थ बनवताना तुमचं जर मन नसेल तर तो पदार्थ कधीही चांगला होत नाही. आणि आता असं झालं आहे ना, की मम्मीचा बड्डे असल्या कारणाने खूप छान सेलिब्रेट केला होता मी. केक आणायचं राहून गेलं, कारण की तुम्हाला जसं सांगितलं की फ्रायडे होता ना, तर केक माझा राहिला. फ्रायडेला ऑब्व्हियसली आपण चॉकलेट्स वगैरे आम्ही खात नाही. आंबट असतं सगळं तर. म्हणून मग काय करायचं, काय करायचं? थाली तर बनवली, पण केक कटिंग तर व्हायला हवं ना. मग आपला मम्मीचा देसी जुगाड, जी मम्मी हमेशा करते, ते मी केलं होतं. सो ते काय केलं होतं ते आता तुम्ही पाहणार आहात. ही रेसिपीचा पार्ट मी नाही टाकला होता, कारण की याचा व्हिडिओ मला खूप स्पेशली अपलोड करायचा आहे. हा नाही बरं का. नवीन व्हिडिओ अपलोड करेल, गणपतीच्या आसपास येईल तो व्हिडिओ. सो इथे मी तूप घेतलं होतं आणि रवा छान भाजून घेतला होता. जितका पाहिजे ना तितकाच बनवा, कारण की घरी माझ्या कोण गोड खात नाही. जर तुमच्याकडे खात असतील गोड तर तुम्ही बनवू शकता. ऑलरेडी आपण खीर बनवली आहे, सो गोड जास्त होईल नाही का. तर इथे मी रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. कधीही तुम्ही शिरा बनवता तर शिरा बनवण्याचं जे मेन इन्ग्रेडियंट असतं तोच तो रवा. आणि रवा जितका छान भाजला जाईल तितका शिरा छान फुलतो आणि मऊसूद होतो नाही का. सो इथे छान रवा शिजला, ह्यामध्ये मी पाणी घातले. आता तुम्ही बोलत असाल की दूध घातलं जातं, पण जसं मी सांगितलं की माझ्या आईला दुधाचे पदार्थ जास्त आवडत नाही, सो मी असाच बनवते. आणि बाय द वे असा सुद्धा टेस्टी लागतो बरं का. तर इथे मी कलर येण्यासाठी फक्त थोडंसं दूध घातलं होतं आणि छान ह्याला ना आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजत ठेवायचं आहे. थोडीशी जी साखर खिरेमध्ये मी तुम्हाला सांगितली होती वेलची आणि याची, ती मी यामध्ये सुद्धा यूज केली आहे थोडीशी ठेवून, कारण की मग वेलची एक्स्ट्रा मला यामध्ये टाकावी नाही लागणार, माझं काम वाचेल. सो कधीही तुम्ही थाली बनवायचं प्रेप करत असाल तर सगळं सिस्टमॅटिक करा. भांडी जास्त नाही होणार, तीच भांडी यूज केली जातील. किंवा मग 4 पदार्थ बनवताय आणि फुल तुम्ही किचन भरून ठेवताय, तर असं नाही चालणार. कारण की ही माझ्या आईची शिकवण आहे. माझं पहिलं असंच व्हायचं, की मी 2 पदार्थ बनवते तर अख्खा किचन भरून जायचा. पण असं नाही करायचं बरं का. तर यानंतर मी ते काजू बदाम घातले होते. अगेन मनुका नाही घातलं, फ्रायडे होता म्हणून. छान याला घट्ट होईपर्यंत आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे. तुम्हाला मी सांगते, हे जेव्हा शिजतं ना, कारण की तूप असल्यामुळे हे साईडनं कडा सगळ्या सोडून टाकतं. अजिबात चिपकत नाही. तर इथे तुपाचं प्रमाण मी कमी घातलंय. माझ्या आईला तूपसुद्धा नाही आवडत जास्त. सो काय करणार बघा. म्हणून हे असं सगळं करावं लागतं नाही का. हे बघा कसं सुटलंय.
सगळीकडून सुटतं ते एकदम. आणि मग नंतर एकदम छान टेक्स्चर येतं. तर शिरा बनवायचा असेल ना, तेव्हा तुम्ही यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा, जेणेकरून तो तसा होईल. आता मला इथे ह्याचा मी केक बनवणार आहे बरं का. तर इथे मी एका डिशमध्ये घेतला होता तो, त्याला उलटा करून टाकलं आणि जे काजू बदाम कापले होते ते थोडेसे मी बाजूला ठेवले होते याला सजावटीसाठी. तर आहे की नाही जब्बराट केकची रेसिपी ही. सो हा तुम्हाला माहिती असेल, मला सांगायची गरज नाही की आपला दादी, आजी, आईचा हा नुस्खा असतो. जेव्हा कधी पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा कधीही कोणाचा बर्थडे असायचा, तर हे कुठे केक आणि सगळं होतं पहिला. तेव्हा असेच सेलिब्रेट केले जायचे. बर्थडेचा मीनिंगच असं असतं की त्या व्यक्तीचं औक्षण करा, त्या व्यक्तीला छान-छान गिफ्ट्स तर आता निघालेत, पण छान-छान फील करवा, त्याच्या आवडीचं जेवण बनवा आणि हे असं काहीतरी केक बनवा, जे की आई पाहून खूप छान हसली होती, तुम्ही पाहू शकता. सो हे सारे एलिमेंट आणि जीरा राईस बनवला होता. त्याची रेसिपी मी टाकली नाही, कारण की जीरा राईस आय थॉट की खूपच लेंदी व्हिडिओ होऊन जाईल. तर इथे आई-बाबा छान बर्थडे सेलिब्रेट करत आहेत. बघ काय मस्ती चालली आहे त्यांची. तर ही अशी छान मस्ती चालली आहे आई-बाबांची आणि मला खूप छान वाटतं जेव्हा ते दोघं सुद्धा हसतात. कारण की आयुष्यात असतंच का आई-बाबा खुश असले की सगळं खुश असतं आपल्यासोबत आणि आई-बाबा नाराज असले की अख्खं जग नाराज असतं असं वाटतं नाही का आपल्याला. आणि बाबांनी गिफ्ट दिलं होतं आणि मम्मी शॉक झाली होती आणि तुम्ही माझं गिफ्टही पाहू शकता. मम्मी किती खुश झाली होती तुम्ही पाहू शकता. आई गं! मला इतकं भारी वाटलं होतं ना, तिचे एक्सप्रेशनच बघा कसे झाले होते. तुम्हाला जर आवडत असेल असं माझं व्हिडिओ बनवणं किंवा मग असं शेअर करणं तुमच्यासोबत, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. कारण की कदाचित हा माझा या घरातला शेवटचा बर्थडे सेलिब्रेशन असेल आई-बाबांसोबत. नेक्स्ट इयर ऑब्व्हियसली लग्न होणार आहे, तर थोडंसं असं नर्वसनेस वाटत होतं, म्हणून आईला छान फील करवायचं होतं मला. म्हणून पैंजण घेतले होते तिच्यासाठी. खुश झाली होती ती, पण ओरडलीसुद्धा होती मला, की "एवढे पैसे का खर्च केलेस? आई ती आईच नाही का शेवटी?" सो आणि हे रोज दिलं होतं मी तिला. आणि बघा माझं ना खूप सो ही आहे थाली तुमच्यासमोर प्रेझेंट केलेली मी आणि खीर अगदीच अप्रतिम झाली होती. मी सगळं टेस्ट केलं होतं आणि आईलासुद्धा आवडलं होतं. ती खुश आणि मी खुश. म्हणून तुम्हालासुद्धा जर रेसिपीज आवडल्या असतील, चॅनलला लाईक करा. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच कनेक्टेड राहा, असंच प्रेम देत राहा. आणि मला खूप आवडतं रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करायला आणि असेच नवनवीन रेसिपीज बनवायला सुद्धा. आवड असली की सगळं होतं. जी मुलगी कधी गॅसजवळ नाही जायची, ती मुलगी जेवण बनवू शकते, तर तुम्ही काहीही करू शकता नाही.